हाय हॅलो नमस्ते. मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर तुमच्याकडंसुद्धा एक वाटी बेसन पीठ आहे का? जर असेल तर ही रेसिपी एकदा नक्कीच पहा. आता इथे मी एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे. ते आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ह्याचं एक बेटर तयार करून घ्यायचं आहे. खूप जास्त पाणी एकदम घालायचं नाही आहे. आपल्याला थोडं थोडं असं पाणी घालून चमच्याच्या साहाय्याने हलवून ह्याचं छान असं बेटर तयार करायचं आहे. खूप जास्त पाणी एकदम घातलं तर मग त्याच्या गुठळ्या होतील. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर पाहू शकता इथे मी सर्व गुठळ्या ह्याच्या फोडून घेतल्या आहेत. तुम्ही जर असं थोडं थोडं पाणी घालून जर हे फेटून घेतलं तर ह्याच्या गुठळ्या होत नाहीत. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता आपण हे साईडला ठेवून देऊया. आता इथे मी एक कांदा घेतला आहे. मीडियम आकाराचा आपल्याला कांदा घ्यायचा आहे. आता ह्याची साल काढून घेऊया. आता इथे कांद्याचे साल काढून घेतले आहेत. आता आपल्याला ह्याला कट करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा बारीक कांदा कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही उभा कट केला तरीसुद्धा चालणार आहे ह्या रेसिपीसाठी. तर आता इथे संपूर्ण कांदा मी कट करून घेते. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा कांदा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी 10 ते 12 मिरच्या घेतल्या आहेत. त्यासुद्धा आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायच्या आहेत. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता मिरच्या कट करून झाल्या की आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे. कोथिंबीरसुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे मी 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत. आता गॅसवरती कढई ठेवायची आहे. कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला एक पळी तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला छोटा 1 चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे घालायचे आहे. जिरे देखील फुलले की 8 ते 9 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. आता जो लसूण आपण ठेचून घेतला होता तो देखील यामध्ये घालून घ्यायचा आहे. लसूण आपल्या तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला जी आपण हिरवी मिरची कट करून घेतली होती तीसुद्धा यामध्ये घालून घ्यायची आहे. आता लसूण आणि मिरची आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे. तर पाहू शकता लसूण आणि मिरची परतून झाली की यामध्ये आपल्याला जो आपण बारीक कट केलेला कांदा आहे तो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता कांदा लसूण आणि मिरची आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायची आहे तेलामध्ये. ते इथे 1 मिनिटभर कांदा लसूण मिरची मी परतून घेतली आहे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा छोटा हळद घालायची आहे. हळद घातल्यानंतर हळदसुद्धा आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर जे बेसन आपण खलवून घेतलं होतं ते बेसन यामध्ये घालून घ्यायचं आहे.
तर असं हलवत हलवत आपल्याला हे बेसन यामध्ये घालून घ्यायचं आहे, नाहीतर मग गुठळ्या होतात. आणि गॅसची फ्लेम हाय स्लो ठेवायची, म्हणजे मग बेसनाच्या गुठळ्या होणार नाही. आता तुम्हाला कितपत बेसन पातळ किंवा घट्ट हवे त्यानुसार यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर इथे मी खूप जास्त पातळ नाही करणार आहे, थोडंसं घट्टच ठेवणार आहे बेसन. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्यानंतर हे पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता यावरती आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊया. आता यावरती झाकण ठेवून एक 5 मिनिटं आपण हे बेसन शिजून देऊया. अधूनमधून झाकण काढून बेसन हलवायचं आहे. तर 5 मिनिटं झाली आहेत. आता आपण एकदा बेसन हलवून घेऊया. तर पाहू शकता आता बेसन घट्ट झालं आहे. आता व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता आणखीन 5 मिनिटं आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून हे बेसन शिजवून घ्यायचं आहे. आता इथे मी पुन्हा 5 मिनिटं झाकण ठेवून बेसन शिजवून घेतलं होतं. आता आपण झाकण काढून हे बेसन एकदा पुन्हा हलवून घेऊया. तर एक 10 मिनिटं झाले आहेत. आपलं बेसन आता शिजलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि यावरती आता कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही बेसनाची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.